पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। बीडमध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद विधानसभेमध्ये आज पाहायला मिळाले। बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर जाळण्यात आलं होतं आणि या प्रकरणात त्यांनी गंभीर आरोप केलाय। 5 ते 10 वेळा पोलिसांशी संपर्क साधला पण कुठल्याही प्रकारची कारवाई 7 ते 8 तासांच्या कालावधीत झाली नाही असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांनी विधानसभेत केलाय। हा प्रकार होत असताना पोलिसांची गाडी माझ्या घराबाहेर तैनात होती पण समाजकंटक आल्यानंतर पोलिसांची गाडी बाजूला गेली असा दावा त्यांनी केलाय। 1 तास घर जळत असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं आणि यावरनं जयंत पाटील यांनी तात्काळ एसआयटी स्थापन का केली नाही असा प्रश्न उपस्थित केलाय। यावर आता विरोधकांची मागणी असल्यास 2 दिवसात एसआयटी स्थापन करू असं फडणवीस म्हणाले। तर या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका असं आवाहन सुद्धा त्यांनी विरोधकांना केलंय। तर या प्रकरणाबाबत जयंत पाटील यांनी काय मागणी केली आणि त्याला फडणवीसांनी कसं उत्तर दिलंय बघूया। स्वतः 7-8 वेळा फोन केला त्या डीएसपींना। डीएसपीनी मेसेज टाकला किमान एकदा तरी फोन घ्यायचा। ठीक आहे, माझा फोन का मी करत होतो तर संदीप क्षीरसागर म्हणत होती माझी बायका मुलं माझ्या घरात अडकलेत, साहेब कुठल्याही परिस्थितीत फोन करा, पोलिसांना पाठवा। मी आयजीना फोन केल्यावर आयजीनी 2 वेळा फोन घेतला आणि मग काहीतरी त्यांनी अरेंजमेंट केली। माझा मुद्दा एवढाच आहे अध्यक्ष महोदय की पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली, अजून का एसआयटी स्थापन नाही केली? तुमचा इंटरेस्ट काय मला काही कळत नाही। पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती, ती स्थापन न करण्याचं कारण काय? सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय येतं? सगळं थोडी येतं सीसीटीव्ही फुटेज मध्ये। किती लोक माझ्याकडे शेवटी रिपोर्ट आमच्याकडे आहे। जो काही होता हा मोठा मॉब होता त्या ठिकाणी। पहिल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याचा अर्थ सगळ्या गोष्टी त्यात येत नसतात। फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नंतर आता हे जे लोक आपण पकडतो त्यांची नाव आहेत का त्याच्यामध्ये? नाही आहेत की याच्यामध्ये अधिकची कारवाई व्हायला पाहिजे होती। आणि म्हणून मी सन्माननीय पालकमंत्र्यांची चर्चा केली होती एसआयटीच्या संदर्भात। पण माझी पोलीस प्रमुखांशी ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एका लेवलला आपली इन्क्वायरी पोहोचली आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल। पण माझी हरकत नाही आहे, जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात 2 दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि एसआयटीला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ। दरम्यान संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपांवर फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिलेलं आहे, बघूया। की 7-8 तासामध्ये पोलीस प्रशासन का मध्ये तिथं आलं नाही? एक प्रकरण मी बघितलं, मुख्यमंत्री साहेबांचा एक व्हिडिओ बघितला, एक बातमीमध्ये बघितलं की खडसे साहेबांची तब्येत खराब झाली तर त्यांनी एअर ॲम्ब्युलन्स तिथं पाठवली आणि माझं शहर आणि माझं घर 7-8 तास जळत होतं। पोलीस मुख्यालय माझ्या समोर होतं, पोलिसाची गाडी माझ्या घराच्या दारात होती, पोलीस शहर फुटत असताना त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळीकडे पोलीस आहे। ज्या काही मास्टर माइंड संदर्भातल्या शंका आहेत त्या शंका देखील या ठिकाणी त्याचंही निरसन हे निश्चितपणे या ठिकाणी होईल। आणि म्हणून या घटनेला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलाय। या संदर्भात जी कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती सगळी कारवाई आम्ही केलेली आहे। आणि कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये कोणी असो, कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, काही न पाहता याच्यामध्ये कारवाई ही करण्यात येईल हा विश्वास मी आपल्याला देतो।